नमस्कार मित्रो, मी आपण सर्वांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. आपण फ्युअल्स आणि फ्युअलचे प्रकार. फ्युअल म्हणजे इंधन, जे आपण मराठीमध्ये त्याला इंधन असं म्हणतो. तर फ्युअलचे प्रकार कोणते आहेत, कोणत्या रीती त्यांचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि कसं वापर केला जातो, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला नक्की थोडंसं शेअर करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की बाबा आपण लोकांच्यापर्यंत पोचत आहे असं म्हणून. तर चला सुरू करूया. तर फ्युअल्स हा एक वॉस्ट सिलॅबस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी अशा आहेत की ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे फ्युअल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्यातून काढलं जातं आणि वापरात. आता जे फ्युएल अवेलेबल असते ते एखाद्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असते. तर ते डायरेक्टली आपण वापरू शकत नसतो. काही फ्युअल्स डायरेक्टली वापरू शकतो आणि काही फ्युअल्स डायरेक्टली वापरू शकत नाही त्याचं इंधन म्हणून. तर इंधन म्हणून वापरण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात त्यांची गरज भासत असते. तर जेव्हा आपल्याला गरज वेगवेगळ्या स्वरूपात भासते, त्यावेळी त्या स्वरूपात त्याला कन्वर्ट करणं हे गरजेचं असते. आणि त्याच्यासोबत फक्त फ्युअल्स असं नाही की बाबा आपण डायरेक्टली त्याला वापरलं तर पर्यावरणावरती त्याचं इम्पॅक्ट कसं होत आहे, कसं त्याचं प्रदूषण वगैरे होत आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण की प्रदूषण जर जास्त होत असेल तर त्याच्यामुळं जीवितहानीसुद्धा होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं असतो. कुठल्याही एक्झाम्समध्ये म्हणा किंवा जनरल नॉलेजसाठी सुद्धा देखील आपण या गोष्टींचा अभ्यास करत राहणं सातत्यानं गरजेचं असतं. तर चला सुरू करूया. फॉसिल फ्युअल्स म्हणजे काय, नेमकं काय असतं? जसं की जे आपल्या जमिनी खनिजेमध्ये किंवा जमिनीच्या खाली किंवा एखाद्या समुद्राच्या खाली आपल्याला जे गावतात त्याला फॉसिल फ्युअल्स असे म्हटले जातात. जसं की कोळसा आपण त्याला म्हणतो. ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, जे कच्चा तेल असतो, म्हणजे ज्याच्यातनं पेट्रोल डिझेल वगैरे बनवलं जाते. नॅचरल गॅस म्हणजे LPG वगैरे आपण जे जसं वापरतो, प्रोपेन. त्याच्यानंतर केरोसिन म्हणजे आपला जो दिवे वगैरे लावण्यासाठी किंवा पूर्वी स्टोव्हसाठी वापरला जात होता. तर हा युजली ह्याचमधून पण काढला जातो. गॅस काही गॅसेस जे आहेत LPG CNG वगैरे याच्यामधून सुद्धा काढले जातात. तर हे काही उदाहरण इथं दिले गेलेले आहेत. तर सर्वप्रथम फ्युअल्स म्हणजे काय, ज्याच्यामधून आपण एनर्जी बाहेर एक्स्ट्रॅक्ट करून घेतो. जसं की कोल असू दे, पेट्रोल असू दे, नॅचरल गॅस असू दे, वापर करून किंवा ह्यांना फॉसिल फ्युअल्स म्हटले जातात. हे सगळे काय आहेत, फॉसिल फ्युअल्स. आणि बायोफ्युअल्स, दुसरं जे पार्ट येतं त्याच्यामध्ये बायोफ्युअल्स येते, इथेनॉल, बायोडिझेल येतात. तर मला इथं तुम्हाला एक पहिला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे, फ्युअल्सचं जे क्लासिफिकेशन आहे, म्हणजे कोणत्या भागात तुम्ही त्यांना वाटलं, आपल्याला जर 2 भागामध्ये त्यांना डिवाईड करायचं असेल तर कोणत्या कोणत्या भागामध्ये. जसं की फ्युअल्स आहेत समजा, तर तुम्हाला यांना क्लासिफाय करायचं असलं तर बेस्ड ऑन दी टाईप, म्हणजे तुम्ही सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस असे 3 प्रकारामध्ये तुम्ही त्यांना भाग करू शकता. अदरवाईज तुम्ही त्यांना क्लासिफाय करताना दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा करू शकता. जसं की फॉसिल फ्युअल्स और बायोफ्युअल्स. अशा प्रकारे पण तुम्ही त्यांना क्लासिफाय करू शकता. फॉसिल फ्युअल्स जे नॅचरली आपल्याला ह्याच्यामधून मिळतात, जमिनीच्या खालून किंवा समुद्राच्या खालून जे मिळतं त्याला आपण फॉसिल फ्युअल्स म्हणू शकतो. आणि बायोफ्युअल्स जे आपण एखाद्या वनस्पतीपासून किंवा एखाद्या शुगर, जसं की आपले शुगर केन म्हणजे ऊसापासून बनवलं जातं किंवा मक्याच्या बियापासून बनवलं जातं, त्याला आपण बायोफ्युअल्स असं म्हणतो. तर इथं आता खाली बघू शकता तुम्ही, जसं की सॉलिड फ्युअल्स, लिक्विड फ्युअल्स, त्याच्यानंतर गॅसियस फ्युअल्स आणि अल्टरनेटिव्ह फ्युअल्स, असे वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमध्ये आपण त्यांना घातलेलं आहे. सॉलिडमध्ये काय आहे ते, आता वूड वगैरे म्हणजे लाकूड, कोळसा, त्याच्यानंतर कोक जे आहे, कोकलाच आपण कोळसा म्हणतो. तर हे सगळे जे आहेत ते सॉलिड फ्युअल्समध्ये येतात. जसं की, आणि त्याच्यानंतर लिक्विड फ्युअल्समध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे सगळे जेट फ्युअल्स, हे सगळे इथेनॉल, हे सर्व कशामध्ये येतात, लिक्विड फ्युअल्समध्ये येतात. त्यानंतर गॅसियस फ्युअल्स कोणते, LPG, बायोगॅस, त्याच्यानंतर हायड्रोजन, हे सगळे गॅसियस फ्युअल्समध्ये येतात. त्यानंतर अल्टरनेटिव्ह दुसरे कोणते आहेत,
इलेक्ट्रिसिटी पण अल्टरनेटिव्हली म्हणून यूज करू शकतो, इलेक्ट्रो फ्युएल्स म्हणून अल्टरनेटिव्हली यूज करू शकतो. अशा प्रकारे आपण हे बेसिक क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर दुसरे आपण फॉसिल, मी तुम्हाला सांगितलं फॉसिल फ्युएल्समध्ये पण तुम्ही त्यांना क्लासिफाय करू शकता. बायोफ्युएल्स, फॉसिल फ्युएल्स, आर्टिफिशियल किंवा सेकंडरी फ्युएल्स आणि नॅचरली प्रायमरी फ्युएल्स अशा भागामध्ये पण तुम्ही त्यांना वाटून देऊ शकता किंवा त्यांचे कॅटेगरीज बनवायचे असेल तर आपल्याला. तर फ्युएल्सची बेसिक क्लासिफिकेशन समजून घेणं हे फार गरजेचं असते, कारण की आपल्याला त्या फ्युएल्समधून कुठल्या प्रकारे आपण आणि कोणत्या कामासाठी आपण वापर करू शकतो हे आपल्याला लक्षात येते त्याच्यापासून. आता बघा, कॉमनली यूज कशासाठी केलं जाते? ट्रान्सपोर्टेशन, पॉवर जनरेशन आणि हिटिंगसाठी किंवा कुकिंग. आपण LPG वगैरे घरामध्ये वापरतो स्वयंपाक करण्यासाठी, किंवा केरोसिन वगैरे दिवे पेटवण्यासाठी, किंवा काही ठिकाणी इंजिनला रन करण्यासाठी पण यूज केलं जातं. पेट्रोल, डिझेल, जेट फ्युएल, हायड्रोजन हे गाड्यांसाठी यूज केले जातात. कोळसा आपल्या इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर जनरेशनसाठी, नॅचरल गॅस आणि ऑइल फॉर द इलेक्ट्रिसिटी. तर हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट करा, किंवा बाकीचं आपल्याला इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते, किंवा कोळसा वापर कसं करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केलं जाते, किंवा काही जरी तुमचे प्रश्न असेल, ज्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायचे तर त्या बाबतीत तुम्ही खाली कमेंट करू शकता. त्याच्याबद्दल पुन्हा एक आम्ही व्हिडिओ घेऊन येईन मी त्यासाठी. तर यांचा परिणामावरती इम्पॅक्ट कसा होतो? तर फॉसिल फ्युएल्स आर द मेजर सोर्स ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस अँड अदर इमिशन. म्हणजे मेन जे फॉसिल फ्युएल्स आहेत त्यांच्यापासूनच प्रदूषणाचा हा कारण असतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे त्यात गॅसेस आहेत, जसं की एक उदाहरण म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO2 आपण ज्याला म्हणतो. जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं पर्यावरणाच्या याच्यामध्ये, तर त्याच्यापासून काय होतं, श्वास घ्यायला आपल्याला त्रास होतो, किंवा आपल्याला जगण्यासाठी लागतोय तो ऑक्सिजन लागतोय. आपण हवा ज्यावेळी आत घेतल्यानंतर आपल्या ऑक्सिजन जो आहे ते ॲब्सॉर्ब होतं आहे, किंवा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर देतो. पण झाडांचं काय असतं, एखादी वनस्पती किंवा झाड जे असते ते कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडलं जातं. म्हणून आपण म्हणतोच ते झाडं लावा, झाडे जगवा. का म्हणतो आपण ते? कारण की झाडं लावल्यानं कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब होते. तर इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉट आर दी बायोफ्युएल्स. आपण बायोफ्युएल्स नेमकं आता व्हिडिओमध्ये आपण बायोफ्युएल्स म्हणजे काय आहे हे बघायचं आहे. फॉसिल फ्युएल्स, पेट्रोल, डिझेल तुम्ही ऐकलं असेल. त्यासाठी आपण कसं पेट्रोल एक्स्ट्रॅक्ट केलं जाते हे पाहिजे असेल तर एक कमेंट करा, मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवीन आणि अपलोड करीन. आता इथं आपण जे व्हिडिओज ह्याच्या रिलेटेड बघणार आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही पुढं अपलोड होतील, ते जाऊन तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं की इथेनॉल असू दे, किंवा बायोडिझेल असू दे, कसं बनतं, किंवा त्याचा वापर कसा केला जातो, केमिकल प्रोसिजर काय आहे त्याची, ते सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर बायोफ्युएल्स आर द रिन्युएबल फ्युएल्स डिराइव्ड फ्रॉम द ऑर्गॅनिक मॅटर. आता हा जो भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर फ्युएल क्लासिफिकेशन नंतर नेक्स्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हे पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल.